नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नॉलेज हब या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला लक्ष्मी डेंटल लिमिटेड या कंपनीच्या IPO बद्दल माहिती सांगणार आहे। तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। लक्ष्मी डेंटल लिमिटेड या कंपनीचा IPO 13 जानेवारी 2025 पासून 15 जानेवारी 2025 पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी ओपन असणार आहे। IPOचा प्राइस बँड 407 ते 428 रुपये इतका आहे। एका लॉटमध्ये 33 शेअर्स आहेत। या IPOच्या अप्पर बँडवरती एका लॉटची प्राइस 14,124 रुपये इतकी होती। IPOची इश्यू साईज 698 करोड इतकी असून यातील 560 करोड ऑफर फॉर सेल आहे आणि 138 करोड फ्रेश इश्यू आहे। आता आपण कंपनीबद्दल आणि कंपनीच्या बिझनेसबद्दल थोडं माहिती जाणून घेऊया। कंपनी 2004 जुलैमध्ये इन्कॉर्पोरेट झाली आहे। कंपनी डेंटल रिलेटेड प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आहे। कंपनी कस्टम क्राउन्स, ब्रिजेस, ट्रान्सफॉर्मिंग शीट्स आणि क्लिअर अलायनर्स सारखे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करते। सध्या कंपनीचा लँडमार्क प्रोडक्ट आहे टीथ डिजिटल मेजरमेंट प्रोडक्ट। हा प्रोडक्ट कंपनी सध्या ॲज अ सर्व्हिस म्हणून प्रोव्हाइड करत आहे, ॲज अ प्रोडक्ट म्हणून सेल करत नाहीये। म्हणजे आपण एखाद्या दवाखान्यात आपल्या दातांच्या रिलेटेड कोणतेही प्रोडक्ट बनवायला गेलो तर ते फिजिकली त्याचं मेजरमेंट घेतात, पण ही कंपनी डिजिटली ते मेजरमेंट घेते। यात वेळ पण वाचतो आणि ॲक्युरेसी पण वाढते। आता आपण जाणून घेऊया कंपनी आपली सर्व्हिस कुठे कुठे प्रोव्हाइड करत आहे। ही कंपनी भारतातल्या 320 सिटीमध्ये अवेलेबल आहे। या कंपनीचे 220 डेंटल क्लिनिक बरोबर टायअप आहे आणि भारताच्या बाहेर कंपनीचे US, UK यांच्यासारख्या कंट्रीज बरोबर 95 कंट्रीज बरोबर सर्व्हिस प्रोव्हाइड करतात। आता आपण कंपनीच्या फायनान्शियल्स बद्दल जाणून घेऊया। कंपनीचा इयर ऑन इयर रेव्हेन्यू आणि प्रॉफिट हा वाढत आहे। लास्ट 2 फायनान्शियल इयर्समध्ये जी कंपनी लॉस मेकिंग होती ती 2024 फायनान्शियल इयरमध्ये प्रॉफिट मेकिंगमध्ये कन्वर्ट झाली आहे। आता आपण जाणून घेऊया या IPO मधून रेज केलेला फंड कंपनी कुठे यूज करणार आहे। यामध्ये 138 करोड रुपये हा फ्रेश इश्यू आहे। यामधील 68 करोड रुपये हे मशिनरी परचेस करण्यासाठी म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचरसाठी केला जाणार आहे। नंबर 2, 27 करोड रुपये हे लोन रिपेमेंटसाठी केले जाणार आहे आणि राहिलेले वरचे पैसे हे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, नॉर्मल सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी केलं जातं। या IPOच्या रिस्कबद्दल बघायला गेलं तर मला 3 रिस्क वाटतात। पहिलं म्हणजे कंपनीचा ऑफर फॉर सेल जास्त आहे, 560 करोड रुपये इतका ऑफर फॉर सेल आहे। दुसरं म्हणजे प्रमोटर होल्डिंग जे IPOच्या आधी 46% इतकं आहे, त्या IPO नंतर 42% इतकं होते, जे 50%च्याही कमी आहे। आणि तिसरं म्हणजे कंपनीला रॉ मटेरियलसाठी 90% रॉ मटेरियलसाठी 5 सप्लायर्स वरतीच डिपेंडंट राहावं। अलॉटमेंट डेट 16 जानेवारी आहे आणि लिस्टिंग डेट 20 जानेवारी आहे। त्याचबरोबर ग्रे मार्केट प्राइस हे एक आपण पॅरामीटर बघू शकतो। आता या IPOची ग्रे मार्केट प्राइस 160 रुपये इतकी चालली आहे, जी 37 ते 40% इतकीच आहे। ही होती लक्ष्मी डेंटल लिमिटेड या कंपनीच्या IPO बद्दलची माहिती। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या IPO बद्दल तुमचं काय मत आहे हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।